तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे। बीएससी नर्सिंग कोर्स रिलेटेड सर्व काही इन्फॉर्मेशन मी माझ्या चॅनलवरती वेळोवेळी तुम्हाला देत असते। तर आजचा हा व्हिडिओ फार इम्पॉर्टंट होणार आहे। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ कंप्लीटली शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओच्या शेवटी मी एक इन्फॉर्मेटिव्ह सरप्राईज ठेवलेला आहे, ते मी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला सांगणार आहे। तर आता नुकतंच आपल्या महाराष्ट्रामध्ये बीएससी नर्सिंगची जी काही ॲडमिशन प्रक्रिया आहे ती पार पडत आहे। सीईटी सेलने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती कॅपराउंड 2 ची सिलेक्शन लिस्ट आजच पोस्ट केलेली आहे। तर आता कॅपराउंड 2 चं जे काही शेड्यूल आहे ते आज मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते की कॅपराउंड 2 मध्ये ज्या काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत, आता कॅपराउंड 2 मध्ये ज्यांना कुणाला बीएससी नर्सिंगचं कॉलेज अलॉट झालेलं आहे त्यांनी काय करायचं आहे, त्यांना जे शेड्यूल दिलेलं आहे त्या डेट्समध्येच तुम्ही कॉलेजला जायचं आहे आणि फिजिकली जॉईनिंग करायचं आहे तुमच्या कॉलेजला। तर त्याच्या डेट्स या ठिकाणी मेन्शन करते। 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट दरम्यान तुम्ही तुमच्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता, पण त्याच्यामध्ये एक्सक्लुडिंग 27 ऑगस्ट 27 ऑगस्टला तुम्ही कॉलेजला जो काही आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेश जयंतीचा फेस्टिवल आहे त्यामुळे तो इन्व्हॉल्व नाही केलेला। तर 27 तारीख सोडून तुम्ही 23 ते 29 दरम्यान कॉलेजला जाऊन फिजिकली जॉईनिंगची जी काही ॲडमिशन प्रक्रिया आहे ती पार करू शकता। आता या ॲडमिशन प्रक्रियेदरम्यान तुम्हाला कुठले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचा एक कंप्लीट व्हिडिओ मी बनवलेला आहे, कारण जर डॉक्युमेंट नसतील तर ॲडमिशन होणार नाही। तर कुठले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ड्युरिंग तुमच्या ॲडमिशन प्रक्रियेदरम्यान त्याची कंप्लीटली व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ संपूर्णपणे पहा, तुम्हाला एक आयडिया मिळेल की आपल्याकडे कुठले डॉक्युमेंट्स नाही आहेत आणि कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला कॅरी करायचे। त्याच्यानंतर हे झालं तुमच्या कॅपराउंड 2 च्या शेड्यूल बाबत। त्याच्यानंतर आता बेटरमेंट। आता खूप सारे विद्यार्थी असतील ज्यांना कॅपराउंड 2 मध्ये देखील मनासारखं कॉलेज मिळालेलं नसेल। कॅपराउंड 1 मध्ये तुम्ही बेटरमेंटचा निश्चित फॉर्म फिल केला असेल आणि कॅपराउंड 2 मध्ये जर तुम्हाला मनासारखं कॉलेज नसेल मिळालं तर हा कम्प्लिटली तुमचा निर्णय आहे की तुम्हाला जे कॅपराउंड 2 मध्ये कॉलेज मिळाले त्याला ॲडमिशन घ्यायचंय की नाही घ्यायचंय। जर घ्यायचं असेल तर रिटेन्शन फॉर्म भरून टाका आणि जर नसेल घ्यायचं तर तुम्ही परत एकदा बेटरमेंटला जाऊ शकता पुढच्या राऊंडसाठी। हा कम्प्लिटली तुमचा स्वतःचा निर्णय असणार आहे काय करायचं तुम्हाला। आणि त्याच्यानंतर चॉईस नॉट अवेलेबल। आता ज्यांच्या कुणाच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आलं आहे त्यांच्या मनात निश्चित प्रश्न असणार आहे की आम्हाला पुढच्या राऊंडमध्ये देखील कॉलेज मिळेल का, आम्ही तर खूप सारे कॉलेज फिल केले होते तरी देखील आम्हाला कॉलेज कसं नाही अलॉट झालं। तर मी आधीच सांगितलं होतं की प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची। आता कॅपराउंड 2 च्या आधी सीईटी सेलने सीट मॅट्रिक्स जी काही आहे ती पण त्यांनी दिली होती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती। त्या सीट मॅट्रिक्सनुसार तुम्हाला तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवायची होती की कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, कॅटेगरीनुसार किती सीट्स अवेलेबल आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजला किती सीट्स आहेत, हे सगळं तुम्हाला सीट मॅट्रिक्सनुसार बघायचं होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॅपराउंड 2 ची प्रेफरन्स लिस्ट बनवायची होती। पण जर तुम्ही आता कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट नसेल झालं म्हणजेच तुम्ही काय केलेलं असणार आहे, प्रेफरन्स लिस्ट थोडीशी तुमची बाय मिस्टेकली चुकीची होऊ शकते किंवा तुम्ही कॉलेज कमी टाकलेले असतील त्या लिस्टमध्ये, त्यामुळे तुम्हाला चॉईस नॉट अवेलेबल आलेलं असणार आहे। कारण सीट्स कॅपराउंड 1 नंतर बऱ्याचशा कॉलेजच्या सीट्स फिल झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, रिटेन्शन फॉर्म देखील फिल केलेला आहे, तर सीट्स राहणार नाहीत। त्यामुळेच कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट चांगली भरणं गरजेची होती। पण ज्यांच्या कुणाच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे त्यांनी नक्कीच कॅपराउंड 3 चा किंवा जो काही तुमचा पुढचा राऊंड होईल त्याची आता वाट बघायची आहे। तुम्हाला वाटच पाहावी लागणार आहे। आणि एका विद्यार्थ्याने मला क्वेश्चन केला होता की दीदी मी कॅपराउंड 1 मध्येच रिटेन्शन फॉर्म फिल केला आहे, तर मी आता कॅपराउंड 2 मध्ये म्हणजे इलिजिबल आहे का। तर नाही, रिटेन्शन फॉर्म फिल केला म्हणजे तुम्ही कॅपराउंड 3 ला इलिजिबल नाही आहे। तुमचं सिलेक्शन जे काही कॉलेजला तुम्ही रिटेन्शन फॉर्म फिल केला असेल तेच तुमचं आता कॉलेज झालेलं आहे। त्याच्यानंतर नो चेंज, ज्यांना कॅपराउंड 1 मध्ये जे काही XYZ कॉलेज मिळालेलं आहे तेच जर तुमचं कॉलेज कॅपराउंड 2 च्या सिलेक्शनमध्ये आलेलं असेल म्हणजे तुमच्या नावासमोर काही चेंज नाही झालेला तर तुम्हाला परत त्या कॉलेजला जाऊन व्हिजिट करावं लागेल, कारण नवीन बेटरमेंट रूलनुसार ते तुम्ही एकदा त्या कॉलेजला फोन करून पर्सनली विचारू शकता, कारण कॉलेज टू कॉलेज ते डिफर करतं ती ॲडमिशनची प्रक्रिया। आता यानंतर ते स्टुडंट येतील ज्यांना कॅपराउंड 2 मध्ये नवीन कॉलेज मिळालेलं आहे, म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये तुम्ही बेटरमेंटला फॉर्म फिल केला होता, मग तुम्हाला आता चांगलं मनासारखं जर कॉलेज मिळालेलं असेल कॅपराउंड 2 मध्ये आणि तुम्हाला निश्चित त्या कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आता तुम्ही काय करायचं आहे, जे तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये कॉलेज मिळाले त्या कॉलेजला जा,
त्या ठिकाणी तुम्ही 1500 रुपयाचा एक चेक किंवा DD देऊ शकता कॉलेजला. त्या ठिकाणाहून कम्प्लिटली तुमचे सगळे जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला रिटर्न घ्यायचे आहेत. DD तुमचा रिटर्न घ्यायचा आहे. तो DD तुम्हाला परत बँकेमध्ये जमा करायचा आहे आणि तुम्हाला कॅपराऊंड 2 साठी नवीन DD बनवायचा आहे. जो काही तुमचा कॅपराऊंड 2चा कॉलेजला विचारा तुम्ही कॉन्टॅक्ट करून की किती फीजचा आम्ही DD बनवायचा आहे, ते तुम्हाला सांगतील. त्याच्यानुसार तुम्हाला नवीन DD कॅपराऊंड 2च्या जे काही कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यासाठी नवीन DD बनवायचा आहे. तुमचा जो ओल्ड DD आहे तो चालणार नाही, कारण त्या DD वरती नाव देखील वेगळं असणार आहे कॉलेजचं, किंवा तुमचे जे काही कॉलेजचे डीन असतील त्यांचा वेगळा DD असणार आहे. या कॅपराऊंड 2 साठी तुम्हाला नवीन DD बनवायचं आहे. हे लक्षात ठेवा, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर आता जर तुमचं DDची वगैरे प्रोसेस झाली तर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स देखील त्या कॅपराऊंड 1च्याच कॉलेजमधून तुम्हाला कलेक्ट करायचे आहेत. एकही डॉक्युमेंट त्या ठिकाणी सोडायचं नाही आहे. आणि मग हे सगळे डॉक्युमेंट जमा करून नवीन कॉलेजला तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशनची प्रक्रिया जी काही आहे ती सुरळीतपणे पार पाडायची आहे. कॅपराऊंड 2 मध्ये तुम्हाला सगळ्या काही डेट्स लक्षात ठेवायच्या आहेत की 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला कॉलेजला जायचं आहे, सगळ्या डॉक्युमेंट्ससहित आणि DD सहित तुमच्या. आणि DD रिलेटेड देखील मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे की DD कसा असला पाहिजे, कुठल्या बँकेचा असला पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या काही हायलाइट्स पॉईंट्स आहेत ते सगळे मी तुम्हाला सांगते. त्या DD कसा बनवायचा याचा देखील एक शॉर्ट्स व्हिडिओ आणि कंप्लीट लॉंग व्हिडिओ आहे, तो देखील चॅनलवरती आपल्या अपलोड आहे. त्याचा देखील डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, तो देखील एकदा तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला एक आयडिया मिळेल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही सरप्राईज सांगणार होते व्हिडिओच्या एंडला ते असं आहे की लवकरच आपण आपले ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचे लेक्चर स्टार्ट करत आहोत. या ठिकाणी तुम्ही बॅनर पाहू शकता. द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स यांच्या कोलॅबमध्ये आपण हे ॲनाटॉमीचे आणि फिजिओलॉजीचे लेक्चर स्टार्ट करत आहोत. तर या लेक्चर्सचं जे डेमो लेक्चर होणार आहे ते होणार आहे 24 तारखेला संध्याकाळी 5 ते 6, संडेला होणार आहे, रविवारी 5 ते 6 मध्ये तुम्ही डेमो लेक्चर्स पाहू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता की तुम्हाला या कोर्समध्ये इनरोल व्हायचं आहे की नाही. या कोर्सची संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. या कोर्सची फी आपण मिनिमम ठेवलेली आहे, म्हणजे जर कुठं जरी बाहेर जरी तुम्ही गेले, ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी लेक्चरची जी फी असते ती फार म्हणजे जास्त मोठ्या रकमेमध्ये असते, पण आपण फक्त 1299 मध्ये तुम्हाला कम्प्लिटली हा कोर्स देत आहोत. या कोर्सबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. तर या वर्षीची जी काही तुमची BSc नर्सिंगची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे त्याची सगळी काही जी काही इन्फॉर्मेशन आहे, प्रेफरन्स लिस्ट बनवून द्यायची असेल, कुठलेही तुमचे डाऊट्स असतील, कॉलेजमध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला बेटरमेंट फॉर्म, रिटेन्शन फॉर्म या सगळ्याबद्दल माहिती मी वेळोवेळी माझ्या चॅनलवरती तुम्हाला विनामूल्य दिलेली आहे. कुठल्याही प्रकारचे चार्जेस आपण याच्यासाठी घेतलेले नाही. आणि याच्यानंतर देखील यावर्षीची जी काही काउन्सिलिंग प्रोसेस असणार आहे ती विनामूल्यच असणार आहे. तर तुम्ही असा विचार नका करू की आपण पेड काउन्सिलिंग वगैरे असं काही यावर्षी चालू करतोय. सगळं काही तुम्हाला विनामूल्य आहे. आणि जे काही लाईव्ह लेक्चर्स आपण घेत आहोत त्याची देखील फीज आपण कमीत कमी ठेवलेली आहे. तर ज्यांना कुणाला इनरोल व्हायचं असेल ते खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून संपर्क साधू शकतात. तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.